हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी आणि तुम्ही पाहत आहात आमचा युट्यूब पॉडकास्ट. तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठे ना कुठे जोडलेला आहे, तो म्हणजे वास्तुशास्त्र. तर वास्तुशास्त्र म्हणजे काय? घर, पैसा, आरोग्य किंवा ताणतणाव, नातेसंबंध या सगळ्यांचा आपल्या शरीरावर, आपल्या घरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे स्वप्नाली मॅडम, आर्किटेक्ट, अर्बन प्लॅनर आणि एक अनुभवी वास्तुतज्ञ. तर स्वप्नाली मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आता बऱ्याच वेळा काय होतं की अनेकांना घराचं बजेट सांभाळताना खूप जास्त स्ट्रेस येतो किंवा मॅनेज करताना खूप जास्त प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात किंवा घरामध्ये पैसा येऊनही टिकत नाही. तर यासाठी कुठेतरी वास्तू कारणीभूत असू शकते का? यासाठी वास्तू कारणीभूत आहे असं नाही म्हणणार, पण ह्या गोष्टी होऊ नये म्हणून वास्तूमध्ये उपाय आहेत. ओके. म्हणजे वास्तूमध्ये आता नॉर्थ डायरेक्शन आहे, ती मनीची आणि ऑपॉर्च्युनिटीची डायरेक्शन आहे. ती जर तुम्ही इम्बॅलन्स ठेवली तर तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येतील, मनी ऑपॉर्च्युनिटीज येतील, कॅश फ्लो वाढेल तुमचा. तेच जर तुम्ही साऊथ ईस्ट झोन जी लिक्विडिटीची डायरेक्शन आहे त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल, तो एक बॅलन्स केला पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं, तुम्ही आता म्हणाल पैसे येतात पण टिकत नाही. टिकत नाही म्हणजे सेव्हिंग होत नाही. मग सेव्हिंग साठी कोणता झोन आहे? तर साऊथ वेस्ट झोन आहे, म्हणजे नैऋत्य कोण. मग तिथे आपण आपली तिजोरी ठेवू शकतो. ती ठेवताना ईस्ट फेसिंग असली पाहिजे किंवा नॉर्थ फेसिंग असली पाहिजे. आणि शक्यतो तिजोरी क्लीन असलेली, म्हणजे क्लीन असली पाहिजे. किंवा आपण तिजोरीच्या आतमध्ये एखादा मिरर ठेवू शकतो, त्यामुळे रिफ्लेक्शन येऊन होतात. जे रिफ्लेक्ट होतं ते वाढतं. राईट. तुमच्या तिजोरीचा पैसा रिफ्लेक्ट झाला तर तो वाढेल. तर ते तिजोरीच्या आत असलं पाहिजे. आणि आपला बेडरूम जो असतो, तर वास्तुशास्त्राप्रमाणे बेडरूमचे काही आपल्या हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये, नातेसंबंधामध्ये काही वाईट आणि काही चांगले परिणाम असतात असं बऱ्याचदा बोललं जातं की बेडरूमशी रिलेटेड बरेचसे नातेसंबंधामध्ये वादविवाद होतात. ते कसं असतं? आता बेडरूमची जेव्हा आपण डायरेक्शन बघतो तेव्हा तो बेडरूम कोण यूज करणार आहे ते फार महत्वाचं आहे. ओके. जर तुम्ही लग्न झालेले कपल आहे ते यूज करताय तर तुम्ही साऊथ वेस्टला त्यांची बेडरूम ठेवू शकता, जी आयडियल पोझिशन आहे रिलेशनशिपसाठी, स्टेबिलिटीसाठी. नात्यामध्ये स्टॅबिलिटी यावी म्हणून आपण तिथे त्याच रूममध्ये बेडरूम सजेस्ट करतो. पण ते जर लहान मुलाची बेडरूम असेल तर त्याच्यासाठी ती डायरेक्शन चुकीची ठरेल. मग लहान मुलांची डायरेक्शन बेडरूम आपण नॉर्थ डायरेक्शनला ठेवतो. इव्हन खूप असे वयस्कर लोक असतील त्यांची बेडरूम्स आपल्याला ठेवायची, ती आधी आपण साऊथ वेस्टला ठेवू शकतो किंवा नॉर्थ ईस्टला ठेवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही ते बेडरूमचा यूज कशासाठी त्याच्यावर डिपेंड आहे. अजून एक महत्वाची गोष्ट की फक्त बेडरूमचं लोकेशन महत्वाचं नाही, त्यासोबत तुम्ही बेडची पोझिशन आहे ते पण बघितलं पाहिजे. झोपताना नेहमी साऊथकडे डोकं करूनच झोपलं गेलं पाहिजे. त्याला सायंटिफिक रिझन आहे. आपला जर अर्थचा मॅग्नेटिक पोल बघितला तो नॉर्थ साऊथ आहे. रक्ताभिसरण जे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आपण साऊथकडे डोकं करून झोपलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट मटेरियल. जसं आपण मगाशी उल्लेख केला, वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही, तर त्यात मटेरियल आलं, रूमचं लोकेशन आलं, त्या गोष्टी पण खूप मेजर रोल प्ले करतात. त्याच्यामुळे बेडचं मटेरियल आहे ते शक्यतो लोखंडाचं नसावं, त्याचे आवाज होतात. बेड आहे तो रेग्युलर शेप मध्ये असावा, त्यात आवाज करणारा नसावा किंवा 2 पार्टमध्ये. बऱ्याचदा असं होतं की 2 सिंगल बेड असतात, ते जॉईन केले जातात आणि त्याच्यावर कपल झोपतात. राईट. त्याने नात्यामध्ये म्हणजे एकच बेड असावा, एक अखंड बेड असावा, अखंड मॅट्रेस असावी. ही बोललं जातं की अनेक बेडरूम मध्ये अनेक जणांना खूप असं भीती वाटते किंवा रेस्टलेसनेस असं वाटतं. तर यासाठी बेडची दिशा किंवा आपला जो आरसा असतो तो कारणीभूत असू शकतो का? हो, असू शकतं. जसं मगाशी सांगितलं, बेडची दिशा हेड नेहमी साऊथला असावं. जर साऊथला पॉसिबल नसेल तर ईस्टला, म्हणजे पूर्वेला तुम्ही करू शकता. ओके. पण नॉर्थला चुकूनही झोपताना आपलं डोकं
करू नये. दुसरी गोष्ट महत्वाची, मटेरियल बद्दल सांगितलं, त्याचाही आपल्या झोपेच्या क्वालिटीवर परिणाम होतो. आणि आता तुम्ही आरशाचं म्हणालात, असं म्हणतात आपण म्हणतो वास्तूमध्ये की बेडरूम मध्ये आरसा नसू नये. का तर तो डिस्ट्रॅक्शन देतो. बेडच्या समोर आरसा नसू नये. पहिली गोष्ट तो आरसा बेडरूम मध्ये टाळावा. आता आजकालची आपली लाईफस्टाईल अशी आहे की बेडरूम मध्ये आपल्याला आरसा पाहिजेच असतो. तर अशा वेळेस तो अशा ठिकाणी लावावा की बेडवर मी असताना माझं रिफ्लेक्शन त्या मिररमध्ये तर मी दिसणार नाही. अनेक जणांच्या घरात असं बघितलं आहे की ते वास्तुशास्त्र फॉलो करतात. त्यांनी काय केलं आहे की आरसा असतो, आपला मिरर असतो, तर त्याला एक पेपर लावून म्हणजे पेपरने पॅक करून टाकला आहे. तर कारण आरसा हा तुम्ही म्हणता डिस्ट्रॅक्शन वगैरे वाटतं, तर पेपरने पॅक करून तसंच ठेवलं तर चालतो का? हा, म्हणजे फक्त दिसायला नको. हो, तुम्हाला त्यात स्वतःचं रिफ्लेक्शन दिसलं नाही पाहिजे. म्हणजे आजकाल तर आता आपण इंटिरियर करतो, तर आपण वॉर्डरोबच्या आतमध्ये पुल आउट असतात, पुल आउट मिरर असतात. म्हणजे जेव्हा बंद करतो तर ते वॉर्डरोब मध्ये जातो, तुम्ही बाहेर खेचता तर तो तुम्हाला युज करता येऊ शकतो. असे मिरर तुम्ही युज करू शकता. ओके, ठीक आहे. मेन म्हणजे ते दिसला नाही पाहिजे. आणि जर तुमची बेडरूम नॉर्थला किंवा ईस्टला असेल तर तुम्ही मिरर युज करू शकता नॉर्थ अँड ईस्ट वॉलला. पण त्यात अगेन हे बघितलं पाहिजे की त्यात बेडचं रिफ्लेक्शन नाही आलं पाहिजे किंवा तुमचा एंट्रन्स डोअर असेल त्याचं रिफ्लेक्शन नाही आलं पाहिजे. आणि आपण म्हणजे बघतो मीठ किंवा दिवा, पिरॅमिड, हे ज्या गोष्टी असतात ह्या खरंच परिणाम करतात का? आता मिठाचं मी सांगेल की मीठ आपण बघितलं पूर्वी किंवा आपण मिठाचं, पिरॅमिडचे याचे काय उपाय केले पाहिजेत? मिठाचे उपाय मी सांगते. मीठ हे नैसर्गिक निर्जंतुकरणासाठीच साधन आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा आपल्याकडे बाकी काही केमिकल प्रोडक्ट नव्हते तेव्हा आपण आपल्या आजी असतील, पणजे असतील, ते मीठ वापरायचे. आपण अजूनही लोणची, पापड टिकवण्यासाठी मिठाचा वापर करतो. तर मीठ जर तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी कमी करायचं अजून एक साधा सोपा उपाय म्हणजे मिठाचा वापर. मग तुम्ही घरातले फ्लोर क्लिनिंग असतील किंवा फर्निचर क्लिनिंगसाठी त्यात थोडं खडे मीठ टाकलं, रॉक सॉल्ट टाकलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि पिरॅमिडचा कशा प्रकारे आहे पिरॅमिड? पिरॅमिड बद्दल मी जास्त नाही बोलणार की प्रत्येकाचा अँगल असू शकतो. पण मला असं वाटतं की आपल्या वैदिक शास्त्रामध्ये, वैदिक वास्तुशास्त्रामध्ये पिरॅमिडचा उल्लेख आढळत नाही. पण जर आपण रंग बद्दल तुम्ही विचारता तर रंगांचा वापर तुम्ही करून वास्तूमध्ये आपण नवीन घर किंवा तेव्हा पिरॅमिड्स